नाते तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, काही वर्षांपूर्वी या हायस्कूलच्या वटवृक्षाखाली पिसावलेला हा एक पक्षी आज आपणासमोर उभा आहे. वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल, भरारीला सिद्ध व्हावे लागेल. नमस्कार, मी पवार निकिता. आणि मी गांगुर्डे अमृता. सर्वप्रथम आम्ही या शाळेचे व या शाळेतील शिक्षकांचे खूप आभारी आहोत, कारण त्यांनी आम्हाला आज इथे बोलण्याची संधी दिली. आज आपण त्या ठिकाणी पोहोचला आहोत जेथे पोहोचण्याचे आपण अनेकदा स्वप्न पाहिले आहे. होय, तो क्षण आलेला आहे. आज आपले विद्यार्थी म्हणून शालेय जीवन पूर्ण होत आहे. आपण अतिशय आतुरतेने वाट पाहत असलेल्या कॉलेजच्या जीवनाला यानंतर सुरुवात होणार आहे. मित्र हो, असे समजा की आतापर्यंतचे जीवन म्हणजे आनंद होते. यानंतर येणार तो संघर्ष आहे. मला वाटते आपल्या जीवनातील सुवर्णकाळ आज संपत आहे. मित्र हो, आज आपण आपल्या या प्रिय शाळेला सोडून जात आहोत. ही शाळा नसून ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या शाळेने आपल्याला आई वडिलांसारखे शिक्षक दिले, भावा बहिणींसारखे मित्र दिले आणि जगण्याच्या संघर्षात उपयोगी ठरतील असे अनुभव दिले. या शाळेतील शिक्षकांनी आपल्याला फक्त पुस्तकातले ज्ञानच दिले नाही, तर प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिला. ज्या क्षेत्रात आपण जाऊ तिथे सर्वोत्कृष्ट बनण्याचा ध्यास दिला. जीवनातील प्रत्येक समस्येचा सामना करण्याचा विश्वास दिला. मला वाटते आपल्या शाळेतील सर्व शिक्षक लोखंडाला सोन्यात बदलणारे परिसक आहेत. त्यांचे उपकार कधीही फिटणार नाही. तरीही आजच्या या निरोप समारंभाच्या निमित्ताने या 2 ओळी सर्व शिक्षकांसाठी. चंदनासारखा दिसतो आणि दिव्यासारखा जळतो, चंदनासारखा दिसतो आणि दिव्यासारखा जळतो. खरा शिक्षक मित्रांनो कधी कुणाला कळतो. कवेत घ्यायला शिकवितो विद्यार्थ्यांना आकाश, कवेत घ्यायला शिकवितो विद्यार्थ्यांना आकाश. क्षितिजा पार पोहोचवतो त्यांच्या अस्तित्वाचा प्रकाश, त्यांच्या अस्तित्वाचा प्रकाश. विद्यार्थ्यांना घडविणारा संस्कारांचा धडा, विद्यार्थ्यांना घडविणारा संस्कारांचा धडा. किती उपकार मानू चावरे सर, कळतच नाही मला, कळतच नाही मला. तुमच्यामुळे चावरे सर जीवनाला मिळाली नवी दिशा, तुमच्यामुळे चावरे सर जीवनाला मिळाली नवी दिशा. अंधारलेल्या वाटेवरती प्रकाशाची दिली आशा, प्रकाशाची दिली आशा. आईप्रमाणे प्रेम करून शिकवले तुम्ही विज्ञान आम्हाला, आईप्रमाणे प्रेम करून शिकवले तुम्ही विज्ञान आम्हाला. CO2+H2O+ एनर्जीची क्रेप सायकल आठवते मला, आठवते मला. प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श, प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श. आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात. अशा आहेत आमच्या मस्के मॅडम खास, अशा आहेत आमच्या मस्के मॅडम खास. दिले आम्हाला शिस्तीचे धडे, दिले आम्हाला शिस्तीचे धडे. आणि सेंटेन्स पूर्ण नाही केले तर मात्र मार मिळेल, मात्र मार मिळेल. इंग्लिश ग्रामर खूप छान शिकवायचे ते आमचे वेलदाळे सर होते. सर अगदी नारळाप्रमाणे आहे. जसं नारळ हे वरून कडक असते व आतून नरम असते, तसे सर आहे. वरून कडक पण आतून एकदम प्रेमळ. चित्रकला शिल्पकला रक्तात त्यांच्या होते, चित्रकला शिल्पकला रक्तात त्यांच्या होते. प्रेमळ व दयाळू स्वभावाचे ते आमचे गवळी सर होते, ते आमचे गवळी सर होते. आम्ही माती तुम्ही कुंभार, आम्ही माती तुम्ही कुंभार. हवं तसं घडवा, चुकलं असेल काही तर गवळी सर माफ करा आम्हा, माफ करा आम्हा. जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे तेव्हा नवा रस्ता तुम्ही दाखवता, जेव्हा बंद होतात सर्व दरवाजे तेव्हा नवा रस्ता तुम्ही दाखवता. इतिहास राज्यशास्त्राचे ज्ञान नाही हाळे सर, तुम्ही जीवन जगणंही शिकवता, तुम्ही जीवन जगणंही शिकवता. दिले गणिताचे धडे आम्हाला, केलं आम्हाला भविष्यासाठी तयार. दिले गणिताचे धडे आम्हाला, केलं आम्हाला भविष्यासाठी तयार. सुवर्णकाळ सर गणित शिकवता शिकवता तुम्ही केले जगासाठी आम्हाला तयार, केले जगासाठी आम्हाला तयार. भूमिती शिकवतात छान, प्रत्येक सूत्राचा अर्थ समजावून सांगतात ते आमचे मुख्याध्यापक श्री बिरे सर. त्यांचं एक वाक्य नेहमी आमच्या लक्षात राहील, समजलं तर ठीक, नाही समजलं तर त्याहून ठीक. हिंदीच्या तासाची गंमतच वेगळी असायची, हिंदीच्या तासाची गंमतच वेगळी असायची. हिंदी शिकवता शिकवता जगणंही आम्हाला शिकवलं. आला नाही पण सर वाळा सरांच्या तासाला कधी कुणाला कंटाळा आला नाही. पण सर तुमचे एक वाक्य नेहमी लक्षात राहील, हसा खेळा पण शिस्त पाळा. आईसारखी माया लावणाऱ्या, नेहमी आम्हाला समजून घेणाऱ्या ढोले मॅडम तुम्ही आमच्या हृदयात घर करून बसल्या. खरं तर तुम्ही आम्हाला शिकवायला नसून आमची अडचण समजून घेतली व आम्हाला आईसारखे प्रेम दिले. मित्र हो, या शाळेने मला दिलेली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे या शाळेतील माझे मित्र. माझ्या वर्गाशी, वर्गातील सर्व मित्र मैत्रिणींशी जीवनभराचे नाते जडले आहे. मी तुमच्या सोबत जीवनातील ज्या आठवणी बनविल्या त्या मी कधीही विसरू शकणार नाही.
या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी या 2 ओळी आम्ही सादर करतो. तुम्ही लांब गेलात तरीही, तुम्ही लांब गेलात तरीही सदैव आमच्या जीवनात राहाल. सदैव आमच्या जीवनात राहाल. काही लोक लक्षात राहतात, काही लोक लक्षात राहतात. तुम्ही मात्र हृदयात राहाल. तुम्ही मात्र हृदयात राहाल. शेवटी या निरोप समारंभाच्या दिवशी इतकंच म्हणेन की आपल्या आजच्या निरोपाचा दिवस हा अंत नसून एका उज्ज्वल भवितव्याची सुरुवात आहे. शाळा सोडून जाताना वाईट वाटत आहे, परंतु म्हणतात ना, कहीं पे पोहोचने के लिए कहीं से निकलना पड़ता है. तेव्हा या शाळेतील सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या SSC बोर्ड एक्झाम 2025 साठी आणि जीवनात उंच जागी पोहोचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. शिक्षकांचे, या शाळेचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानते. शेवटी म्हणावेसे वाटते की गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरीही या शाळेचीच पाखरे, या शाळेचीच पाखरे. दिले बळपंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, दिले बळपंखात टाकल्या कौतुकाच्या माळा, सर्वांगुणी निराळी एक माझी शाळा, ही एक माझी शाळा. बेस्ट विशेस टू ऑल ऑफ यू. थँक यू.